₹5,578 हो पुन्हा एकदा काय या चेंडूचा विचार केला ना टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू सलगचा दुसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाजाने फलंदाज जर्सी क्रमांक 45 गाडे या फलंदाजाला मात्र बीट करून जाते फलंदाज नयन पाटीलला बीट करून जाईल हा चेंडू सलगचे 2 चेंडू मात्र डॉट फेकलात थंडी लागली का काय गड्याला काय सांगायचं आहे थंडीच वाजली असेल म्हणून काय बोल काय बॅटेल ठोकना पुन्हा एकदा हो हा चेंडू मात्र चांगला आहे हो शेवटच्या मुवमेंटला चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पहा एक धाव कंप्लीट केली दुसरीचा मात्र प्रयत्न मैदानामध्ये नाही होईत मात्र सिंगल मिळाली या सिद्धी करवले संघाचा विचार केला एका धावेने मात्र संघाचा अकाउंट ओपन झाला गेलाय विचार केला 3 चेंडू फेकल्या 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्ची केली आहे सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केलेली आहे स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज सचिन गायकर एक दमदार फलंदाज स्ट्राईक एंडला सचिन गायकर हो बाबा 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 या काय आल्या आल्या उपटी घालायला लागला गडी ठोशाला न्यायला लागला म्हणजे कार्यक्रम फिट गड्या हो षटकार हॅट्रिक साठी बादल ग्रुप यांच्याकडनं तब्बल ₹5,578 पारितोषिक दिला जाईल सुवर्ण संधी असेल बिंजोड हॅट्रिक मात्र घेतली विकेट हॅट्रिक ओहो हा चेंडूचा विचार केला काय चेंडू मध्ये मात्र वेग वाह काय गोलंदाजी चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने काहीतरी बारी सबकी बारी बाबूशाह नेहमी म्हटलं जातो बाबूशाह जो मच्छर ने काटा वो उसका जुनून था जो तुमने खुजलाया वो तुम्हारा सुकून था ज्या मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लावला त्या फलंदाजाला मात्र जुनून था हो पुन्हा एकदा बॅटच्या राडर मध्ये हा चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल आउट ऑफ द पार 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार चांगला प्रयत्न केला होता त्या ठिकाणी मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर पहिला षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 9 धावा चला टीम मीटिंग नुकूया विनंती असेल आपल्याला थोडासा स्पीडअप करा रात्रीचा टाइम म्हणजे चोरांचा टाइम नाही तर कार्यक्रम फिट चला लवकर तयारी करा बापू गाड्या सोडा पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 9 धावा पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आला गेलाय गोलंदाजी मार्क वरती चला बादल ग्रुप 5,578 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक जर घेतली गोलंदाजाने तर 5,578 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल बादल ग्रुप तोंडरे यांच्याकडनं चला गोलंदाज सज्ज झाला गेलाय हो पहिला चेंडू मात्र पुन्हा एकदा फुल टॉस फेकला होता पूर्णपणे फायदा घेता आला नाही या फलंदाजाला बीट होते फलंदाज वाह फुल टॉस चेंडू होता पुरेपूर फायदा घेता आला नाहीये तर निकितच बेमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय फलंदाजाने तर आमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये चला बादल ग्रुप यांच्याकडनं 5,578 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाजाला क्या बात है देवदास शेठ अनिल नाना या तिकडे काय बसलं इकडे या आमची एबन जोडी अनिल नाना आणि अनोद पटेल चल अनिल शेठ वरम्याचा गुलाबी प्याटा अनिल शेठ वरम्याचा वर्म्याचा गुलाबी प्याटा
त्याला बाई मित्रांचा गो बाई मित्रांचा नाही बाई तोटा त्याला बाई मित्रांचा ग बाई मित्रांचा नाही बाई तोटा चला अंपर झाल्या पंक्चर काय गाड्या डिसिजन पेंडिंग तिसऱ्या पंचांसाठी मात्र हा रेफर केलेला आहे हंपर द्या निर्णय लवकर हंपर द्या निर्णय लवकर नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर फेअर डिलिव्हरी विचार केला मात्र फुलटॉस चेंडू होता पूर्णपणे फायदा घेता आला नाही या पहिल्या चेंडूचा पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकाचा मात्र पहिलाही चेंडू मात्र फुलटॉस होता तोही मात्र बीट झाला जर्सी क्रमांक 45 ची गाडी तर आदरणीय आमचे या स्पर्धेचे दमदार आयोजक हरेश शेट दादा यांचा आगमन झालेला आहे पुन्हा एकदा हो चांगला क्षेत्ररक्षण मात्र फेकी सुद्धा अचूक झाली गेली या मैदानामध्ये आता काय विचार केला ना जसा चेंडू मात्र पकडला तसा फेकला जातोय विकेट किपरच्या एंडकडे मात्र तोपर्यंत मात्र एक धावा कंप्लीट केले गेले मैदानामध्ये दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 10 धावा सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली गेली स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज सचिन गायकरला सचिन गायकर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहिली जाईल लाईन मात्र चुकीची आहे हा चेंडू मात्र खराब आहे वाईट चेंडू सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय चला पुन्हा एकदा तयार असेल थोडीशी लाईन मात्र भटकला गेला गोलंदाज हो पुन्हा एकदा हो बा 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 ये क्या चिड़िया चूप गए खेत में भाई फलंदाज मात्र बाद होते पहिला झटका लागतोय पहिला झटका 7.5 निष्ठा पणवती अपशगुन पहिलं लपडं पाठीमागं बॅक टू डगआउट तर आदरणीय रवी पाटील आणि त्यानंतर आमचे आदरणीय करण पाटील आणि त्यानंतर आमचे मोहन सिनारे यांना विनंती असेल आपण या मंचावरती विचार केला दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 गडी बाद 11 धावा चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला वारंवार सूचना करत आहे मी एक डावकरी दत्ताचा फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला गेलाय स्वप्नील पाटील स्ट्राईक एंडला ओहो आल्यातल्या तडाखा दिलाय मात्र क्षेत्ररक्षण दूरवरती आहे दूरवर नाही येईल तोपर्यंत मात्र चेंडू जमिनीला दान होतोय धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये चितेच्या चपलाने 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात अद्याप या षटकाचा विचार केला अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकाचा विचार केला धावसंख्या मात्र धावा खर्च केल्या तब्बल 9 धावा खर्च केल्या पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज झाला याच्या किडनॅप फेल का काय सांगायचं थंडी लागली का काय आलं हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खराब फेकलाय या षटकाचा विचार केला ना 2 चेंडू मात्र खराब फेकल्या त्या गोलंदाजाने सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 14 धावा दुसरा षटक मार्गस्थ असताना हो चांगला चेंडू मात्र त्याला सन्मान देत असताना 1 धाव तर वेगाने पूर्ण केली गेली आहे क्षेत्ररक्षण आहे उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये विचार केला ना 3 चेंडू मध्ये 3 चेंडू जर डॉट फेकले ना तर बादल ग्रुप 5,578 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल या गोलंदाजासाठी
तीन चेंडू मात्र गोलंदाजाने डॉट फेकले तर बादल ग्रुप यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे, बुल केलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल, बेडूकचा फिल्डिंग, तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 18 धावा. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल सिद्धी करवली संघाच्या 18 धावा. 1 गडी बाद. तर पहा सुवर्ण संधी असेल आयवा ग्रुप साठी, आयवा झेल साठी 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल बादल ग्रुप यांच्याकडनं. वाह, ATM खुला केलाय. विचार केला ना, दमदार. मात्र देणाऱ्याने देत राहू ना घेणाऱ्याने घेत राहू, असे मात्र आमचे आदरणीय बादल ग्रुप यांच्याकडनं आयवा झेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय. वाह, दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. नवीन गोलंदाज आला गेला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हितेश ठोंबरे, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. ओहो, तडाखा दिलाय बॅटच्या रायडर मध्ये. चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स. ओहो, काय फटका. चेंडू मात्र फरार, चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र भरपूर समाचार घेतला या फलंदाजाने. नयन पाटीलने मात्र तडाखा दिला. जर्सी क्रमांक 45 ची गाडी मैदानामध्ये चालली आहे. रंपाम रंपाम रंपाम. वाह, काही फटका लागवला त्या ठिकाणी. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 गडी बाद. 22 धावा. पुन्हा एकदा तयार. चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. वारंवार सूचना करत आहे. अजूनही एक सामना मात्र पेंडिंग असेल. पुन्हा एकदा तयार. गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल मात्र उडाला आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वाह, काय झेल टिपलाय. संपलाय फलंदाज जर्सी क्रमांक नयन पाटीलचा खेळ. जर्सी क्रमांक 45 ची गाडी मैदानाच्या बाहेर. चला फलंदाज आपण लगेचच तयार राहा. कवट्या गोट्या लावून मात्र तयार राहा. लगेचच मैदानामध्ये लगेचच राहा आपण. झाला कुत्र्यांच्या गाड्या आल्या मैदानात. विचार केला मात्र 3रा षटक मार्गाचा असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 22 धावा. चला फलंदाज आपण लगेचच थोडासा स्पीडअप करा. अजूनही एक सामना मात्र पेंडिंग असेल. विचार केला तर मात्र या सामन्यामध्ये मात्र 35 जरी धावा काढल्या ना तर त्या संघाला मात्र बाय भेटेल. 34 जरी काढल्या तरी त्या संघाला मात्र बाय भेटेल. जो सामना मात्र जिंकेल. विचार केला तर हाई स्कोरसाठी मात्र बाय ठेवली गेली आहे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झाला गेला मैदानामध्ये. सौरभ पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हो, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो चेंडू. बीट करून जाईल फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय जाऊन. डॉट चेंडूची सांगता. या गोलंदाजाचा विचार केला ना, अद्याप चेंडू फेकल्या गेल्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. फक्त 4 धावा खर्च केल्या. आता पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. हो, पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगला टप्पा. वाह, योग्य टप्पा ना योग्य. वा, जसे काय आगीचे गोले फेकतो का काय मैदानामध्ये. वा, दमदार. सगळ्यात 2रा चेंडू मात्र डॉट फेकला या गोलंदाजाने. अजून जर एक चेंडू मात्र डॉट फेकला तर बादल ग्रुप यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल या गोलंदाजाला. हो, हा चेंडू मात्र चांगला होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू मात्र त्याला प्रतिउत्तर दिला. एक थोडासा फंबल, बेडूकचा फिल्डिंग खराब, क्षेत्ररक्षण. त्याच्यात मात्र मोबदला मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या ठिकाणी.
या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 गडी बाद, 2 गडी बाद, 24 धावा. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचा विचार केला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. या षटकाचा विचार केला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा सज्ज. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडीशी लाईन मिस केली. मात्र तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात फक्त ना फक्त 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नको, या विनंती असेल आपल्याला. टीम मीटिंग नको. सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू मात्र डॉट फेकले तर तब्बल बादल ग्रुप यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर 5578 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल बादल ग्रुप यांच्याकडनं. ना ऐवा झेलसाठी मात्र 1000 रुपये दिले जातील. हा सॉरी 500 रुपये दिले जातील प्रेक्षकाला. प्रेक्षक कमाल झेलसाठी मात्र 500 रुपये लावल्या गेल्यात आमचे आदरणीय बादल ग्रुप यांच्याकडनं. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 2 गडी बाद, 24 धावा. नवीन गोलंदाज आलाय गेलाय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज मित ठोंबरे. 4थ्या क्रमांकाची गाडी मैदानामध्ये उतरली गेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज स्वप्नीत पाटील. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. समोर मात्र चांगला संघ आहे. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल 4थ्या क्रमांकाची गाडी. हो हो, पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर नाकापासून हा चेंडू टाकला जातोय. वा, काय गोलंदाजी. 4थ्या गोलंदाजाचा विचार केला मात्र पहिल्या चेंडू मात्र डॉट फेकला या गोलंदाजाने. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल या सिद्धी करवली संघाचा. विचार केला 3 षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावपटलावरती धावा लावल्या गेल्या फक्त ना फक्त 24 धावा. अजूनही विचार केला 4थ्या षटकाला मात्र सुरुवात झाली गेली. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुन्हा एकदा तयार. ओहो, हा तडाखा दिला बॅटच्या रॅडर मध्ये. हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथे. कोणतीही चुकी करता फलंदाज मात्र बाद होईल. मैदानाच्या बाहेर स्वप्नील पाटील बॅक टू द ग्राउंड. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये. पांड्या मडवी या फलंदाजाचा विचार केला. चांगला फलंदाज मात्र या गोलंदाजाचा विचार केला ना. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. वा, शेवटचा षटक फेकत असताना 2 चेंडू मात्र चांगले फेकले गेल्यात या गोलंदाजाने. नवीन फलंदाज आला गेला मैदानामध्ये पांड्या मडवी. षटकार हॅट्रिकसाठी मात्र अनिल पाटील यांच्याकडनं मात्र 5578 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. या ठिकाणी मात्र झेल उडाला होता. क्षेत्ररक्षण मात्र जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने जो स्कोर कार्ड मात्र थांबला होता, बधीर झाला होता, थोडासा वेग घेतोय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात 3 गडी बाद, 26 धावा. अजून या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव तर वेगाने पुणे गेले गेले. दुसरीचा कॉल केलाय का. हो, क्षेत्ररक्षण थोडासा पहा मात्र चांगलं झालं होतं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी मात्र विकेट किपर थोडासा चेंडू मात्र गॅदर करता आला नाही. या तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या 3 गडी बाद, 28 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. एखादा जर या मोठा फटका आला ना तर नक्कीच मॅच मध्ये मात्र मजा येईल. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जवळपास क्षेत्ररक्षण कुणी नाहीये. 1 धाव तर वेगाने मात्र चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरनं चेंडू जाईल फरार. चौकार.
या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पहा विचार केला ना, शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. पहा टप्पा पडल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरनं हा चेंडू जातोय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जो संघ मात्र हाय स्कोर ठेवेल त्याला मात्र बाय मिळेल, याची मात्र नोंद घ्या. हा चेंडू बंद निर्णायक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उडवला चेंडू, जेलची शक्यता क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. पहा जेल टिपला जाईल. हो संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅड लक असेल मी तर म्हणेन. विचार केला ना 33 धावेचं मात्र हाय स्कोर होता या ठिकाणी. विचार केला मात्र 32 धावेवरती रोखला गेला या ठिकाणी सिद्धी करविले संघाला. तर पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या 4 षटकानंतर 32 धावा. 33 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. तर आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये साई राजागड. तर आदरणीय बादल ग्रुप यांच्याकडनं माझा कॉमेंट्री बॉक्स ते मात्र 555 रुपयाचा मात्र पारितोषिक दिला गेलाय. तर बादल ग्रुपचा या आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून ना आमच्या मनाच्या अंतःकरणापासून सरसे स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. तर आपण पुढच्या सत्रामध्ये जाऊया. आपले आदरणीय चला बघा, पहिला मॅच होती त्याच्यामध्ये टोटल वाल संघाच्या 33 होत्या. आता टार्गेट आहे 33चा, म्हणजे जर 33 धावा चेस झाल्या तर दोघांमध्ये बाय केली जाईल ड्रॉच्या माध्यमातून. कारण दोघांचा टोटल 1 झाला तर आम्ही ड्रॉ करू आणि सिद्धी करू. संघ जिंकला तर मग वाल संघाला बाय मिळेल, ही लक्ष असू द्या. तर रवी पाटील, किरण पाटील आणि मोहन सिनारे या आपण व्यासपीठावरती अनिल नाना पाटील आणि आमच्या अनोद पाटील मॅच बघतायत, त्यांचं देखील स्वागत. आणि देवदास शेठ आपल्याला आमंत्रित करतात, आपण यावं व्यासपीठावरती. स्पर्धेच्या वतीनं आपलं स्वागत.
सर कुडावे संघाला षटकार हॅट्रिकसाठी 5578 जो लकी क्रमांक बादल ग्रुप. खरं तर आज बादल जिंकला आणि त्या विजयाचा आनंद खरं तर देवदास शेठ, अनिल नाना, अनुज शेठ, अतुल शेठ, आशिष शेठ सगळ्यात महत्वाचा आनंद साजरा झाला संपूर्ण ग्रुपचा. जल्लोष. पहिलाच बॉल ऑफ साईडला फटका चांगला, सिंगल प्राप्त होईल. मॅच चांगली होईल. 33 धावा जरी लक्ष असलं तरी सिद्धी करवले संघाची गोलंदाजी अटॅक त्यांची ताकद आहे, त्यामुळे मॅच मध्ये चांगलीच मजा येणार आहे. कारण कुडावे संघ बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग जरी असला तरी गोलंदाजी सिद्धी करवले टीमकडे खूप स्ट्रॉंग आहे. ऑन साईडला एक फिल्डर मिड विकेट मध्ये, ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू. वाल संघ वाट पाहावी लागेल. बॉल चांगला कव्हरच्या रिझन मध्ये, चेंडू चाललाय कव्हर सीमारेखा बाहेर, दन 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 करत 4 रन. रवी शेठ पाटील या, किरण पाटील साहेब या आणि मोहन सेनारे साहेब या. आपलं देवदास शेठ गोल्डन मॅन यांच्या वतीनं आपलं स्वागत. तोंडरेगावचे गोल्डन मॅन आमचे मित्र देवदास शेठ. बॉल चांगला, अपील स्ट्रॉंग, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. दबाव टाकावा लागेल कुडावे टीम होती, कारण लक्ष मोठं नाहीये, त्यामुळे धावा जर रोखायच्या असतील तर तुम्हाला 5 गोष्टी मैदानात करावे लागतील. स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धाबेवरती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव. ह्या 5 गोष्टी सिद्धी करू संघाने मैदानावरती केल्या तर 32 धाबा देखील डिफेन्स होऊ शकतात. 33चं टार्गेट आहे मैदानावरती आणि आतापर्यंत रन्स आल्यात 5 फिल्डर आहे मिडॉनला. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीयेत. एक सिंगल तर मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोरबोर्ड होती 6 धावा. गरज आहे 20 मध्ये 27. येणारे बॉल 2 म्हणजे फार महत्वाचे असतील. एकात विकेट किंवा डॉट फार योगदान देऊ जाऊ शकतंय सिद्धी करवले टीमला. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा फुल टॉस. खराब चेंडू क्रिकेटच्या भाषेतील, आणि जर असे बॉल दिले तर मॅच जिंकणं कठीण होईल सिद्धी करवले टीमला. आलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर 6 रन. एकोणीस बॉल आणि आता 21ची आवश्यकता. बॉल हवे तर मिस्टामिंग स्वप्नील पाटील बॉल खाली. धक्का लागलाय कुडावे टीमला. आता उर्वरित 3 षटकाने 21 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा थोडंसं, कारण यानंतर एक मॅच होईल. एक संघ अर्थात वेलकम उसाटणे ज्यांना आजच्या रात्रीतील पहिली मॅच जिंकली आणि आता शेवटची मॅच त्यांना खेळायची आहे. तिथनं एक संघ सुपर 10 मध्ये दाखल होईल. कोणता संघ असेल त्यांच्या समोर एक तर आपण पाहिला ओढापण बहाल आणि यातनं जिंकणारा एक संघ, या दोघांमध्ये ड्रॉ केली जाईल. सिद्धी करवले संघ जिंकला तर मग मॅच नक्कीच ड्रॉच्या माध्यमात वाल संघ जो जाईल पुढे. परंतु आता वाल संघाला देखील असं वाटतं की सिद्धी करवले संघ जिंकावा, कारण एक त्यांना मॅच बायच्या माध्यमातून पुढची फेरी भेटेल. आणि नक्कीच 32 धावा झालेत. 33चं टार्गेट उत्तर देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या त्या 12 आणि आता राहिलेत 18 बॉल. 21 धावेची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो स्वप्नील पाटील. निर्णायक षटक त्याला फेकावं लागेल. 1-2 विकेट जर त्यानं काढल्या तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक होईल. परंतु नक्कीच इथे कुडावे संघाचे खेळाडू बॅचेज
आणि विकेट टिपली आहे पहिल्या बॉलवरती स्वप्नील पाटील आणि आता 17 बॉल 21 आवश्यकता. सतरा चेंडू 21 आवश्यकता. मैदानावरती काही घडू शकतो कारण हा क्रिकेटचा खेळ जो सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमी पाहायला मिळाला. एक विकेट स्वप्नीनं टिपली. टोटल आपण पाहिले 2 गडी बाद 12 रन्स. न्यू बॅट्समन मैदानावरती सोहम ठोंबरे आला न्यू बॅट्समन. 17 मध्ये 21 आवश्यकता. टोटल एकूण जर पाहिली एकूण धावपळकावरती लागलेत 12 रन्स. स्वप्नील पाटीलला गुणवत्ता सादर करावी लागेल. महत्वाची मॅच आहे आणि इथनं जिंकणं फार महत्वाचं आहे दोन्ही टीमला. टॅपिंग क्रिकेट समोर खेळायचं. बॅक टू द बॉलर. डॉट चेंडू किती महत्वाचा असेल या मॅच मध्ये. एका डॉटला किती मोठी किंमत आहे. सिद्दीक करवले पाठीराख्यांसोबत आता वहालचे पाठीराखे आणि खेळाडू देखील त्यांच्या सोबत असतील कारण त्यांना असं वाटतं की ही मॅच सिद्दीक करवले जिंकावं कारण इथनं पुढच्या फेरीमध्ये नक्की प्रवेश मिळेल. बॉल चांगला होता. अलोंग द कार्पेट एक सिंगल तर प्राप्त होईल. डबलसाठी धावलेत आणि ही धाव फार महत्वाची होती. कलेक्ट करू शकले नाही वेगवान बॉल परंतु एक सिंगल डबल प्राप्त झाली. आता धावपळकावरती 14 आल्यात. गरज राहिली ती 15 बॉलमध्ये 19 धावा. 3 बॉल फार महत्वाचे आहेत स्वप्नील पाटीलच्या षटकामध्ये. समोर काढून न्यू बॅट्समन तुम्ही पाहिलात सोहम ठोंबरे. व्हेरी गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू पडल्यानंतर इथे अगदी डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट. आणि आता राहिलेत 14 बॉल आणि 19 धावा. देवदास शेठ पाटील विकेट 6 हॅट्रिक साठी त्यांच्याकडनं डबल 5-7-8. अजून एक चांगला बॉल आणि विकेट देखील मिळाली महत्वाची. सोहम ठोंबरे बॅक टू द डगआउट. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पलटवार. 13 बॉल 19 धावेची आवश्यकता. चला योगेश मात्रे या. नागझरी संघ काल तृतीय क्रमांक राहिला. ते देखील उपस्थित झालेत योगेश मात्रे. त्यांचा संघ आणि बाईक मिळाली कुणाल मात्रेला. परंतु इथे आमचे योगेंद्र दादा पाटील सिद्दीक करवले या पण स्टेजवरती. पॅकर आहेत त्या टीमचे या कारण त्यांनाही माहिती आहे मॅच किती महत्वाची आणि नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक केले. 13 मध्ये आवश्यकता ती 19 धावेची. रहा संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. न्यू बॅट्समन मैदानावरती हितेश टोंबरे. समोर फलंदाज आणि गोलंदाज स्वप्नील पाटील. लास्ट डिलिव्हरी. स्विचचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी होती. एक सिंगल तर आली. एक लेग बाय स्वरूपामध्ये रन्स मिळाली. टीमची टोटल सध्या धावपळकावरती लागली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15. आता 18 धावेची आवश्यकता. येणारे 12 बॉल शिल्लक. नक्कीच कोडावे संघ पहिला मॅच जिंकला आणि गोल्डन मॅन देवदास शेठ पाटील यांच्याकडून त्यांना जेवणाची व्यवस्था केली कारण त्यांचे मेवण्यांचे पाहुणे आणि आज देवदास शेठ यांच्याकडून त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी मेजवानी आणि कदाचित ही मॅच जिंकली तर अजून त्यांच्याकडून काही पारितोषिक लावले गेले.
12 बॉल 18 निर्णायक षटक कोण फेकेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज पांड्या मडवीचा पहिला बॉल हवेत आहे पोहोचलाय. ओ लास्ट मोमेंट हातातनं बॉल निसटला. ही झेल किती महत्वाचं होतं हे नक्कीच नयनला माहिती आहे, परंतु नयन पोहोचला लास्ट मोमेंटला हातातनं बॉल निसटला. 2 धाबा प्राप्त केले. 2 धाब्याने संघ 17 होती पाहिजे 16 धाबा. येणाऱ्या मॅच मध्ये राहिलेत 11 बॉल 16. पहिली फार वेगानं धावले लास्ट मोमेंटला झेल सुटला. पांड्या मडवी पुन्हा एकदा वेगवान बॉल पण पंचांचा इशारा ओव्हरस्टेप लाईन पेक्षा दूर आणि आता नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. फ्रीट मिळेल रन्स मिळेल आणि आता जे अंतर होतं ते कमी होत चाललंय कारण फक्त 15 पाहिजेत 11 बॉल मध्ये. चला राहिलेत बॉल 11 आणि आता नो बॉल म्हणजे फ्रीट असेल. एबीपी न्यूज उघडा डोले पाहणीत. फटका चांगला आणि त्या फ्रीट वरती टोकलाय. 6 रन मॅच मध्ये आता पूर्णपणे बाजी मजबूत झाली आहे टीम अक्षय 11 कोडावे. नाही अजून 2 षटकार मारले तर 5578 आणि नाही पण मारले तरी प्राइज मिळणार आहे. बॉल हवे ते मिस टायमिंग आणि विकेट मिळाली. आता मॅच मध्ये गेल 9 बॉल मध्ये 9 धावा. अद्याप मॅच संपली नाहीये. लगातार 3 षटकारांसाठी प्राइज होतं परंतु आता 9 धावा पाहिजेत. देवदास शेठ 2 बॉल 2 षटकार जरी मारले तरी त्यांच्याकडनं प्राइज मिळेल कारण देवदास शेठ म्हटलं जात आहे जेब में हो मनी तो कुंडली में शनि होने से कोई फर्क नहीं पड़ता. राहिलेत 9 चेंडू 9 धावेची गरज. पांड्या मडवी सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॉल हवेत होता. काही का एक सिंगल तर मिळेल. फार महत्वाची सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता 8 बॉल मध्ये 8ची आवश्यकता. बॉल टू बॉल रन आपण बघतो. प्रति बॉल एक सिंगलची आवश्यकता मैदानावरती. सिद्दीकी संघाला कमबॅक करायचं असेल तर 1-2 डॉट किंवा विकेट फार महत्वाचे आहेत आणि एखादा मोठा फटका जर लागला कुडाबे टीम कडून तर नक्कीच मॅच त्यांच्या बाजूनं पूर्णपणे मजबूत होऊ शकते. कुडाबे संघ फार दूर बन आलेत. आज त्यांचं देखील कौतुक करूया अभिनंदन. पहिला मॅच त्याने जिंकला परंतु सिद्दीकी संघाने देखील गोलंदाजी अटॅक मध्ये या ओव्हरमध्ये काय घडलं की एक नो बॉल आला. त्यानंतर तुम्ही पाहिलं की एक झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं की एक सिक्सर लागला. फार काही घडामोडी घडल्या परंतु त्या सगळ्या बाजूला ठेवून आता सिद्दीकी टीमच्या गोलंदाजाला प्रयत्न चांगला करावा लागेल कारण एका डॉट किंवा विकेट फार महत्वाचा आहे. ऑप्शनच्या बाहेर सर्व काही घडले या ओव्हरमध्ये. वाईट आला, नो आला, षटकार आला, कॅच ड्रॉप झाली, भरपूर काही बदल घडले आणि हे नक्कीच आता राहिलेत 7 धावा 8 बॉल मध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत ओव्हरमध्ये. पांड्या मडवी
तर एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपळकाभती 27. 6 धावेची गरज 7 बॉलमध्ये रन्स वाचवायची सिद्धी करू टीमला, परंतु दुसऱ्या बाजूला एक एक रन जोडायची आहे कुडाबे संघाला विजयासाठी. यही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है, पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तीन का उड़ाना होता है. बॅट चेंज. नवीन बॅट मागवली. खरं तर पूर्वीच्या जमान्यामध्ये देवदास शेठ एकच बॅट, ती पण एखाद्या झाडाच्या फलीची बॅट असायची, फार खाली पूर्णपणे घसलेली असायची, तुटलेली असायची, तरी सुद्धा एकच बॅट. परंतु आता एका खेळाडू जवळ 5 ते 6 बॅट. बॉल चांगला आहे आणि आता इथे राहिलं शेवटचं ओव्हर. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. एका षटकारासाठी गोल्डन मॅन देवदास शेठ यांच्याकडून 1000 2000चा प्राइज. 2000चा प्राइज. 2000 रुपयात बघा एक षटकार, आणि षटकारच तुम्हाला विजय देऊ शकतोय. त्यामुळे हा षटकार कुडावे संघाला किती महत्वाचा आहे. पायचे गोलंदाज येतोय नयन पाटील, वेगवान गोलंदाज. या मॅच मध्ये काय घडेल सिद्धी करू संघासाठी फार महत्वाची इम्पॉर्टंट मॅच आहे, आणि तेवढीच महत्वाची वोडाफोन वहाल संघाला ही मॅच. मॅच जिंकली तर नयनसाठी 5000 दर्शन मडवी यांच्याकडून. पहिला बॉल लीडिंग एज, विकेट मिळतीये आणि आता 5 बॉल मध्ये 6 धावेची आवश्यकता. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती, बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. काय मॅच आहे मैदानावरती, व्हॉट अ मॅच. पाच बॉल 6ची आवश्यकता. एक षटकार 2000ची प्राइज आणि एक षटकार मात्र कुडावे संघाला विजय मिळवून देऊ शकेल. परंतु त्या षटकाच्या प्रयत्नामध्ये कुडावे संघाने विकेट ही गमावली आहे आणि येणारे 5 बॉल 6ची आवश्यकता. लाख दलदल हो पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठा रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बढ़ने तक हौसला बुलंद रखिए. 3 वाईट जरी फेकले तरी देवदास शेठ यांच्याकडून 1000चं प्राइज आहे. 2000चं प्राइज आहे 3 वाईट साठी. परंतु बॉल चांगला आहे, गुडलेनवरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स होत आहे आणि ते काय घडलंय. प्रेशराइज क्रिकेट. काल मॅच तुम्हाला आठवली असेल, 6 मध्ये 5 ची गरज होती, डिपेंड झाला धावा आणि वशनी संघ आणि 6 मध्ये 2 धावा देखील डिपेंड झाल्यात. ही खेळपट्टी आहे जी गोलंदाजाला अनुकूल ठरली आहे. या खेळपट्टीचा इतिहास आहे की जे जे संघ शेवटच्या ओव्हर मध्ये आलेत ते परास्त झालेत. परंतु पाहिजे बॉल तर हवेत आहे, मिस टायमिंग. एक सिंगल मिळाली, डबलचा प्रयत्न नाहीये. येणारे 3 बॉल आता 5 ची गरज आहे. काय मॅच आहे, हाय व्होल्टेज ड्रामा. सिद्धी करवले विरुद्ध कुडावे, कोण जिंकेल ही लढत. कारण मी मगाशी देखील सांगितलं की सिद्धी करवले संघाच्या समर्थकांसोबत आता वहाल संघाचे समर्थक जोडलेत, म्हणजे 1+1 अशी ताकद निर्माण झाली आहे. आणि आता वहाल संघाने देखील त्यांचे देव पाण्यात ठेवलेत का सिद्धी करवले संघ जिंकावा आणि त्यांना पुढची फेरी गाठावी. 3 मध्ये 5. चांगला फटका, फटका तर चांगल्या धाबा मिळतील आणि विजयी स्ट्रोक ठरेल का. आता दायले 2 बॉल आणि 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. चायनीज कट, लेमन कट आणि हा चायनीज फटका मात्र आता खरं तर विजय मिळवून देऊ शकतोय या कुडावे संघाला.
कुडावे संघ विजयाच्या दिशेने राहिले 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. एक षटकार मारला तर 2000चं प्राइज देवदास शेठ पाटील यांच्याकडून. कुडावे संघाला 1 धावेची आवश्यकता. चेहऱ्यावरती आनंद आमचे देवदास शेठ खरं तर या संघाला सपोर्ट करत आहेत. कुडावे संघ देखील योगेंद्र पाटील आणि संदेश पाटील यांच्याकडून देखील ही मॅच जिंकली तर नयनसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. बॉल चांगला आणि हा मॅच जिंकलाय मैदानावरती कुडावे संघ. व्हेरी वेल प्लेड. आणि आता काय झालंय सेकंड राऊंड मध्ये दोघांनी 33 धावा काढले त्यामुळे होणार ड्रॉ दोघांमध्ये. कॅप्टन लगेच आमच्या सोबत जॉईन होतील. एक संघ ड्रॉच्या माध्यमातून जाईल सुपर 10 मध्ये आणि एक संघ वेलकम उसाटणे संघाविरुद्ध खेळेल. तर चला यायचं आहे.